फर्स्ट टाइम अनुभव. भीती वाटत होती पण धाडस केलं आणि म्हणलं असं वाजतं ते पोरगं म्हणलं आज संडे स्पेशल काहीतरी असावा. कोणतं मोठं का बारकं? तुम्हाला माहिती आज मी कुठे जाणार आहे? मी आज ना रक्तदान करायला जाणार आहे. रक्त. हाय नमस्कार, स्वागत आहे आमचं आणि तर रामदास कॉमेडी युट्यूब चॅनलमध्ये नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर हे बघा आता आम्ही सगळे आज ना सगळे लवकर उठले, संडे म्हणून सगळ्याच्या लवकर सगळ्यात पहिलं मी, माझा नंबर होता. सगळ्यात पहिलं मी आंघोळ केली, नंतर ना मग ह्यानी केली, नंतर ना ह्यानी केली, मग नंतर ना त्यांनी केली. आणि सकाळ सकाळ बघा काय खेळ देते, काय सार्थक हे जरा याची माहिती देतो का मला? सार्थक काय ते? ओ मुचवाली भाई ऊपर देखो ऊपर. ओ मुचवाली भाई, अय हॅलो, काय आहे? बोल ना, वरती बघ ना, वरती बघ ना, इकडे बघ ना. अरे बोल की. अरे काय आहे हे? सेम नंबर म्हणजे नाव काय आहे याचं? उनो. सूरज. सार्थक ए सार्थक बोल बोल की. हे बघा ह्या पोराने ना हे काय उनो, हा हे गेम आणलाय काल 60 रुपयाचं पत्ते. कोणती गेम खेळतात काय? हा याला हाय का आतले? तुला 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 आहे का? हा तू टाकला इचर, तुझं डोकं विसरून घ्या दोर कंगवेने, सरळ कर केस, तशीच वाकडे तिकडे राहते. तर आणि मी तिकडं कंच टाकलं शिजायला कुकरमध्ये. आज एवढा पाऊस आहे ना, जोरात धो 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 पाऊस पडतोय, भरपूर पाऊस आहे आज ना. तुम्हाला माहिती आज मी कुठे जाणार आहे? मी आज ना रक्तदान करायला जाणार आहे. रक्त म्हणजे माझ्या अंगातलं रक्त भरपूर वाढलंय, फिल्टर करायचंय माझ्या अंगात. मला माहिती, त्याला काय माहिती? तुला द्यायचं का रक्तदान करायचं का? तुला करायचं का रक्तदान? आमचे हवा आले, आहो पती परमेश्वर आले. आहो तुम्ही रक्तदान करणार आहेत ना? होय, पाऊस पण निमतळा आहे ना. माझ्या नवऱ्याने कपडे बदलले, पाऊस बंद झाला. अँटिक पीस. होय, तुम्ही करणार आहेत का रक्तदान? हा करणार आहेत ना? मी पण रक्तदान करणार आहे आज. आम्ही दोघं नवरा बायको रक्तदान करणार होतं. रक्तदान केल्याने चांगलं असतं, नवीन रक्त तयार होतं बॉडीमध्ये, आपल्या फिल्टर होतं आपल्या बॉडीतलं रक्त. आहे का नाही? हो, टी शर्ट आहे का मला? हे काय कसं बांधलंय बघितलं का? ते बघितलं कसं बांधलंय त्यांनी? अस्सलाम वालेकुम झालं. धन्यवाद मंडळी. चला तर आता आम्ही ना थोडे काम करून घेतो, जेवण वगैरे करून घेतो. हे एवढं थोडं तर वासाला. आता मी तयार झाले, ड्रेस वगैरे घातलाय. साडीच घालायची होती बरं का मला, पण पावसाचं ना कशी आवरायची म्हणून ड्रेसच घातलाय. तर ह्या ड्रेसला ना कितीतरी वर्ष झाले माहिती का, 2 वर्ष झाले मी ही ड्रेस वापरते, कंटिन्यू वापरते. कारण की कपडा वगैरे चांगला आहे, टिकायला पण खरंच नाही चांगला आहे. मी फक्त 400 रुपयाला घेतला होता हा ड्रेस. तर आता मी छान गेले तर खाली तयारी करून गाडीवरचं कवर काढतो म्हणले. आम्ही चाललो आहे रक्तदान करण्यासाठी. पोरांचा अजून खेळ चालू आहे तिकडं. जेवण वगैरे काय केलं नाही, मकाचे कणस शिजवले होते, तेच खाल्ले ते मकाचे कणस. चला आता जायचंय. अंधार बघा ना, जसं काय अंधार 7-8 वाजले रात्री जास्त. लाईट लावून मला व्हिडिओ बनवावा लागतोय. कणस शिजवलेले मी, कणस खाल्ले, 3च राहिले. तर मी बाहेरून जाऊन येऊ, तर पोराने खाऊन टाकले सगळ्यांनी. तर आता मी जातोय आता बाय. अंधार बघा ना कसला अंधार आहे, अंधार बुडूक दिसते जसं काय लाईट गेली. ते हे अंधार पडलाय, 7-8 वाजले असं वाटतं, लाटायला लागले. चला तर मग आता मी जाते. लय रक्त पिली माझं तू. घेतो आता सगळं काढून. लय रक्त पिलेले, लय 16 वर्षात लय रक्त पिलीस माझं तू. घेतो तुझं रक्त सगळंच काढून आता. हे बघा माझी बायको 16 वर्षात लय रक्त पेलेले, लय 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 त्रास देऊन रक्त पेलेले. आता इथं रक्त घेतोय मी काढून सगळं. हे बघा, हिचं बी रक्त काढून घेतो. ही पण नवऱ्याचं लय रक्त पेलेली, हिचं पण रक्त काढून घेतो.
लग्न बिग्न. हे बघा आता रक्तदान करून आले मी. हे भेटलंय मला रक्तदान करून आले. हे रक्तदानाचा प्रूफ. पिशवीवर रक्त किती असेल ते? 1 किलो 1 लिटर अर्धा असतो. अर्धा लिटर असते. माझ्या 2 पिशव्या काढून घ्यायच्या होत्या काय? एक काढली. 2 पिशव्या कशाने घेतल्या? 2 पिशव्या एकच काढली. जेवण नाही केले अजून ह्या पोरांनी. हे बघा इथून काढले रक्त माझं. इथून बसा बसाच रक्त काढले. अंग हलतं बरं कसं. कोण जातं? डोकं जड पडतंय. झोप आली आता मला. शेक. फर्स्ट टाइम रक्तदान. फर्स्ट टाइम अनुभव. भीती वाटत होती पण धाडस केलं. आणि म्हणलं धाडस केल्याशिवाय कुठली गोष्ट होत नसते. मी धाडस केलं. मला इंजेक्शनची इतकी भीती वाटते. मला दुखलं तरी मी लवकर दवाखान्यात जात नाही. आज मी रक्तदान करून आले. आणि रक्त काढायची सुई मोठी असते पण ती जाड. तुझ्यामुळे एखाद्याचा जीव वाचेल ना. हा ए पॉझिटिव्ह रक्त आहे माझं. ए पॉझिटिव्ह. कुणाला लागत असेल तर सांगा अजून देते. रक्तदान करून आले मी. रक्तदान. चला आता खाते पिते आणि थोडा आराम करते. बाय बाय. आज काय बेत काय मग आज? आज येते तर बिर्याणी. संडे स्पेशल. पोरांना बिर्याणी खाऊ वाटली ना. म्हणून बिर्याणी करावा. बिर्याणी पातेल्यात तर कांदाच आहे नुसता. कांदा कापलाय त्याच्यात. आता ही भात भिजू घालते थोडा वेळ. तांदूळ. भात का तांदूळ? तांदूळ बस एवढा. मला काय माहित. तुम्ही चिकन घेऊन आले नाही? अरे बापरे. अद्रक लसूणचं पेस्ट, बिर्याणी मसाला, दही टाकले. पुदिना नाही. आता पुदिना पण आणायचं आहे. संध्याकाळी पुदिना आपला बागेतून आण ना. त्याला मसाला लावून ठेवलाय. आता हे थोडं दिवस घालते. बिर्याणी झाली का मस्त टेस्टी टेस्टी तुम्हाला करून सांगते मी. माझं कर्तव्य आहे तुम्हाला करून सांग. आता रात्रीचे 8 वाजल्यात. आज काय मूड नव्हता खायचा. परमेश्वर आज 8:30 वाजले. आता बारकी 8 वाजता ते पूर्ण म्हणलं आज संडे स्पेशल काहीतरी असावा. कोणतं मोठं का बारकं? आरो अच्छा. आमची बारकी 2 पोरं म्हणले बिर्याणी खायची. हा तर लगेच फटाफट जाऊन मी चिकन आणलं. फटाफट जाऊन नवऱ्याने चिकन आणलं. आणि मी संडासात कांदा कापून घेतला. कपडा कापत राहिले. पण टमाटर कापायचे राहिले. कांदा कापून घेतला नवऱ्याला येऊस तर. आता मस्त पैकी नाही. पोरं म्हणले बिर्याणी खायची तर बिर्याणी तर बिर्याणी. आमचे बारके पोरं 2 जरा लय चवण्याचे आहेत. आता बापाची पोरं म्हणले बापासारखे जाणार ना. बापाच जाणार ना. चाकू येईल. आता काय अवघड झालंय. रक्तदान केले तर नवऱ्याने मला आराम नाही दिला. नाही रक्तदान तुझं झालंय म्हणूनच ते आरव बोलला की मम्मी बिर्याणी करायची. हा म्हणजे मी रक्तदान केले तुम्हाला पाहिजे. हा नाही त्याला तुझी काळजी आहे. तो म्हणला मम्मी जरा बिर्याणी खाईन जरा तुरतुरीत होईल. मी खाते बिर्याणी. मी नॉनव्हेज खाते का? हे सॉरी म्हणजे पोरांना खाल्ल्यावर तुला ताकद येईल. हे बघा मस्त पैकी आता 1 किलोवर चिकन आणलेलं आहे. चिकन दाखव वर. हे काय त्याच्यात दाखवा तुम्ही. हे बघा मस्त पैकी याला मसाला वगैरे लावलाय. आता मस्त पैकी टमाटे कापलेत आणि ह्याच्यामध्ये कांदा परतवत आहे. अजून बिर्याणी फायनल झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो माझी बायको बिर्याणी कशी बनवते. लय भारी बनवते बिर्याणी. हॉटेलपेक्षा भारी बनवते. मी तुम्हाला म्हणते मला हॉटेल टाकून द्या. हॉटेल टाकणार आहे मी. बघू आता. लय धंदा पण आपल्या हॉटेलचा माहिती का? आज काहीतरी वेगळी असते. चालेल मग आम्ही तुम्हाला दाखवतो फायनल बिर्याणी झाल्यानंतर. बिर्याणी झाल्यानंतर ओके म्हणे. डन. हे अशी कामं करून घ्यावं लागत आहेत नवऱ्याकडून. हांडे उचलायचे. आता काय करते? आता बिर्याणीच खायची म्हणजे. बिर्याणी खायची मजबुरी करा महात्मा गांधी. हे बघा इकडे आमची बिर्याणी शिजून राहिली.
चिकन टाकलंय मी शिजायला वाफायला. अशी ना धडकेबाज बिर्याणी खायला ना कोणाला आवडते ना नक्कीच सांगा बरं का. बघा मस्त वाफलं ते चिकन ओके मध्ये. हा 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 शिजून द्या चांगलं ओके मध्ये. चांगलं शिजलं ना मग चांगलं लागतं. आमच्या पती परमेश्वराला लय चकण्याचे म्हणजे ना कसं आहे माझ्या नवऱ्यावरच पोरं गेले तर चोचले लय आहेत पोरांचे. राहून दे बाबा खाऊन दे. काय आहे? जिंदगी काय आहे? जिंदगीत काय आहे? काय आहे या जिंदगीत लेकरांशिवाय? शिवबाई काय आहे लेकरांशिवाय? माझा नवरा बघा चक्क धुणं द्यायला लागले. हो तुम्ही धुणं धुता? तर पण तुम्ही म्हणा ना माझ्याकडून धुणं धुवून घेतलं बायकोनी. लोकांना वाटलं पाहिजे बायकोकडून नवऱ्याकडून कामं करून घेते. यांचे काय खेळ चालू आहे इकडं? तुझं काय चालू आहे तिकडे सूरज? बनताय लोक काय मुच्चीवाले बाई मुच्चीवाले बाई इकडे त्यांचा खेळ चालू आहे. इकडे मॅच चालू आहे. वाता पाणी वाताचेच कामाचे तुम्ही वाता. आलं चला आता भात टाकते शिजायला. मी करते पोरांना भूक लागली असताना उशीर झाला 9 वाजले. पटापट 10 मिनिटात बिर्याणी तयार. 10 मिनिटात. हे बघा आता आमची झाली बिर्याणी तयार. सगळं रेडी झालं आणि आता वाढलंय जेवायला. या जेवायला इकडं. पिसले झाले. अरे खा ना. हा बघा हा पोरगा आहे ना हेच बोलला बिर्याणी खायची आणि आता बिर्याणी खाय नाही. मस्तपैकी स्पेशल आहे का? मला रश्श्यातलं आहे का? रश्श्यातलं वाढलंय खा. बस खाली बसा ना. रस्सा नाही का? हा रस्साच आहे बसा. ते रस्सा समजून वापरायचं. ये बघा मस्तपैकी बिर्याणी आहे स्पेशल. झापोक झुपोक मध्ये बनवलेले. त्याचं काळ लागत हा त्याला. ये बघा ये आता रट्टाव. कांदा नाही लिंबू नाही सगळंच नाही. आता खावा.